काय म्हणलं रे बाळ्या? ये म्हण त्याला लाजला बिजला तेव्हा. बाळू नाही. आत बी नाही आणि बाहेर बी कुठं नाही. मुद्दाम करतो हाय बाळू. मला तर असं वाटतंय ही समधी मुद्दामच करत आहेत. अगं मी सांगत होतो बाळू आला हाय त्याच्या संग बोलून घेऊ, पण नाही माग न बोला म्हण. मी आधी विचारला होता का नाही पुण्यांदा बाळू जाणार नाही ना व. तुझी सासू काय म्हणली? नाही जाणार म्हणून मी गप्प बसली. होय की. आणि मला आता समजायला लागला आहे की गंगी या का नाही म्हणत होती ते. नाहीतर काय सारखा सारखा अपमान कोण करून घेणार आहे? हा यो अपमान नाही तर काय आहे? आपण आलो आहे बाळू आपल्याला भेटायला का? होय की. हा? आपली काय किंमतच नाही या घरात. डोसक्याला लई ताप आहे बघ, पण आता लईच झालं बघ. हे बघ माझा जर हात बीत उचलला ना तर काय बोल नगस. आज करू नका बाबा. मग कसं करू? हा यासनी काय सोडतो का काय? म्या यासनी तर काय काळजीच नाही. मला ठाव आहे जे काय होत आहे ते काय बरोबर नाही. बाळ्या वागतोय ते बी बरोबर नाही. मला एवढं सांगायचंय का तुम्ही राग धरू नका. मग काय करू? उड्या मारू? तू येऊ द्या, मी बघतो त्याच्याकडे. अहो काय तू येणार कधी? तुम्ही बघणार कधी? आताच बघतो त्याला. जाऊन येतो गावात. अहो वैरे संग बी असं कुणी वागत नाही असं वागतोय बाळू. सत्तीच्या डोळ्यात पाणी दिसत नाही बा त्याला. अगं आय त्यानं सत्तीलाच बघितलं नाही तर तिच्या डोळ्यातलं पाणी कसं दिसल? हा दगडाचं काहीच आहे त्याचं, त्याला काय वाटत बिटत नाही. या सत्तेची काय चूक आहे सांगा? नुकसान करतो आहे तो तिथं. ह्यासनी पण सांगायची काय सोय नाही. काय बी झालं तरी बाळ्याचीच बाजू घेते तुझी सासू. ती तरी काय करणार? ती बाळ्या संग सवन बोलती म्हणून घरात तरी आहे तो. गेला असता कवा सोड. अहो कावातच गेला असता ना तर बरं झालं असतं. ह्यो डोसक्याला ताप तरी झाला नसता. बा चल आपण बघून येऊ. असं इकडच गावात कुठं तरी तो. चल जाऊ बाप, तुम्ही राग राग करू नका. नाही 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 आम्ही काय राग बी करत नाही. तुम्ही या जाऊ. नाही नाही तू बी जा यांच्या संग. मी कशाला जाऊ? हे जात्याला आणि घेऊन येतील की त्याला. नाही नाही एकाला दोघं तिघं असलेली बरे असत्यात. तिथं असेल तिथं घेऊन या. याची काय ऐकणार आहे त्यो? काय बोलतीस आहे तू? हा तसं काय माझं ऐकणारच आहे त्यो. अरे उचलून आणा, वडत आणा, मारत आणा. जिथं असेल तिथं घेऊन या. बरा ना इकडा. असं म्हणतीस होय? काय तो एकदाचा कंटकाच पाडू. चला. होय सुंदराला तेवढं सांगा गावात गेलो आहे मग. अरे ज्यानं सांगून जायला पाहिजे होतं त्यो सांगून जात नाही आणि तुम्ही सांगून चालले वय. जावा. चला आलो साहेब. हा अप्पा गावात वाडी वस्तीत लोकांना प्यायला पाणी नाही. मग काय करायचे? अप्पा असं काय करता? आपण नको का त्यांना विहीर खोदून द्यायला? अयो विहीर खोदायची? अय्य त्याच्यासाठी पैसे लागतात. कुठून आणायचे? तिजोरीत तर कोंबून पैसे ठेवले तर तुम्ही. यो यो त्याच्याबद्दल बोलायचं नाही, त्याच्याबद्दल बोलायचं नाही. अप्पा धान्याची कोठारं भरली आहेत. लोकांना अन्नधान्य तरी वाटावे. अयो लोकांना धान्य वाटायचे, लोकांसाठी कमावली की काय म्हणतो मी? बाळू बाळू
अरे बाळू आल्यापासून दिसत नाही, असतोच कुठे म्हणतो मी. अरे गुंडप्पा घरामध्ये नसतो म्या, घरचे लय डोसकं खात्यात. अय्यो कशावरून? कशावरून म्हणजे? अरे माझ्या लग्नावरून. अय्यो तुझ्या आधी गुंडप्पाचं लग्न होईल, पण तू काही लग्नाला होकार देणार नाहीस. मग थांबलाय कशा पायी? अय्यो लोकांना निरोप पाठवला आहे, आता वाड्यावर रांग लागेल गुंडप्पासाठी. अय्यो बाळू ते नुसतं म्हणतात बघ, पण एकही स्थळ येत नसतं वाड्यावर. लोकांनी लुटून घर भरली, लोक शिव्या शब्द देतात. अरे कशी स्थळ यायची गुंडप्पा तुला? काय गुरासनी चारा दे, भुकेल्याला अन्न द्या आणि गोरगरिबासनी कापड द्या, म्हणजे तो पांडुरंग बघल तुमच्याकडं. येतो म्या. ऐकलं काय? काय म्हणाला तो? अय्यो त्या बाळूच ऐकून माझ्याशी तंटा करू नकोस. ऐकलं का काय म्हंटला तो? अय्यो त्याचं काय ऐकायचं? अय्यो मी माझं ऐकणार आणि मला तेच करणार. अय्यो त्याचे काय? आता काय समधी संगत जायचं आहे का? आपण संग जाऊ. भीमा तू इकडे बघ, हा. देवळात बघ, आणि कुठं झाडा बिडावर बसलाय का ते नीट बघ. वय 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 वय. त्याचा काय भरोसा नाही, कुठं बी बसतंय ते. वय वय बघतो म्या समधीकडे. आणि तुला तर ठावच असेल ना कुठं असते आणि कुठं नाही ते. वय दाजी काळजी नका करू, बघतो म्या. जा आता वय वय. जाऊ बापू, आपण याच टीचर चल. कुठं बघा कुठं. तरी मी सांगत होतो की त्याला बाहेर जाऊ देऊ नका, तर ऐकणार कधी? हा. रा. काय बाप्पा जावय बापू, बरं आहे ना वा? वय एवढ्या उन्हात आणायचं कुठं हिंडताव? अरे बाळाला हुडकतो आहे, कुठं बघितला का? नाही बा, समजा ठीक आहे ना ग? वय वय समजा ठीक आहे बघा. झॅक चालला आहे. हा, माळावर एखादी फेरी मारून या. काय सांगावं तिथं बसला असेल तर. होय चल. चल. या लग्नापायी यांच्या घरात काय काय रामायण होणार आहे त्या पांडुरंगालाच ठाव. आजे बा कुठे गेला आहे? गावात का? मला नाही थांबायचं इथं, चला जाऊया आपण. अगं काय येडी बिडी झाली का काय तू? काय करायचं आहे इथं थांबून? काय करायचं म्हणजे? तुझं लगीन कराय आलो इथं. वय पण तसं होताना तर काय दिसत नाही. तुझा मामा कसा आहे? आपल्या समध्यासनी ठाव आहे ना व? हा, हे होणारच होत म्हणून तुझी आई आली नाही तर. मी आबी आली नसती तर बरं झालं असतं असं वाटत आहे. आता आली आहेस ना व, मग थांब की. हा, नग तुम्ही थांबा, मी जाती. घरला जाऊन काय करणार आहेस? काय बी करीन, पण आता इथं मला थांबायचं नाही. अगं मग लग्नाचं काय? सुपारीच्या एकूण विचारलं होतं का मला? आता तुमचं तुम्ही बघा. लगीन करायला वय म्हणलं तर उभी राहीन, नाहीतर विषय सोडून द्या. हे बघ, अशी माघार घ्यायची नसती. तुझी काय चूक आहे यात? बाळू मामासनी विचारा ना कोणाची काय चूक आहे ते. हे बघ, रात्री उशीर आले होते की नाही, तसे आज रात्री बी येतीलच की. हा, मग काय होणार आहे? अगं बोलायचं आहे बाळू संग. त्यासाठी मी कशाला पाहिजे? तुमचं तुम्ही बोला की. अगं आम्हीच बोलणार आहोत. त्याला लग्नाला तयार करायचं आहे, मग लागलीच लगीन करायचं आहे. पुण्यांदा झाजा ये न ग काय?
बाळू मामा लगीन करायला तयार असल्यागतच बोलायला लागली तू बी. कसा तयार होतय बघते की हा. अग समजा गाव घाबरतोय तुझ्या आईला, तुझा बाबी. कोणाचं तुझ्या आई मोर काही चालत नाही. हे बाळ कोण लागून गेला हा. मग आजवर लगीन का नाही झालं? हे बघ, मंगळ बोलून आपल्याला काय करायचं नाही म्हणून मी अगं बसले होते. आता पाणी डोसक्यानं चाललंय, आता नाही का बसायची म्या. काय चाललंय काय बी समजना. एवढं समद्यांसाठी जेवण केलं पण कुणी एक घास बी खाल्ला नाही. अगं या बाबानं दुधात मिठाचा खडा टाकला, त्याला कोण काय करायचं. लहानपणापासून तसंच आहे ते. हे चांगलं चाललं असलं की बघवत नाही त्यासनी. हे, आता तुझं लगीन झालं ना का तू त्याला सौन कर. पण जायचं काढू न ग बाबा. किती दिवस थांबायचं आहे अजून? बघू तुझा बा आणि आजा गावात गेला आहे नव, घेऊन येत्याल त्याला. मग त्याच्या संग बोलू, बघू मग काय होतंय ते. हा बाळ्या, आता काय करतो आहेस? बाळ्या, ए बाळ्या, अरे काय विचारतो आहे ना? काय करतो आहेस आता? डोळे झाकून बसला आहे का झोपला आहे? अय बाळ्या, नाव आहे मला समजायच तो आहेस तू. उठ बाळ्या. अरे बाळू देवाप्पा काय माहित आहे? काय बी तयार नाही. समजायच तो आहे तो. मग उठाय काय झालाय? नाही उठायचा तो. का नाही उठायचा? का का मारला आहे तू मस्ती? रामा, अरे मायप्पा कसा आहेस? अरे बरा आहे ते सोड. बाळाला बघितलं कुठं? नाही बा. का रे? काय झालं? नाही काय नाही. भांडून मिळून गेला आहे काय? अरे नाही तू जाऊ दे सोड. अरे काय झालं हाय सांग तरी. अरे काय नाही बाबा, आमचं घरचं आहे. आम्ही त्याला भेटायला आलो, पण त्याला आम्हासनी भेटायचं नाही म्हणून रातच्याला बी उशीर आला. आणि सकाळ सकाळी कुठे गेला काय ठाव. म्हणजे अजून लग्नाला तयार नाही म्हणा की. वय 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 तसंच आहे. मग तो लग्नाला तयार नाही झाला, काय होणार तुमच्या लेकीचं? कोण लगीन करणार? ए रामा, तू का हाय त्यात वाढू नका. जा तू, आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. आणि यांची लेक माझी नाथ आहे हे विसरू नका. म्या उभा राहीन तिच्याकडनं, पायाची कड नाही घ्यायचो. जा तू. जातो बाबा, पर तिची कड घेऊन काय होणार आहे का? बाळूच लगीन नाही केलं तर? चला. बाळ्या, ऐकत होतच नव समजा. मग उठाया काय झालं तुला? अरे कुत्र भुकत असताना म्या कशा पाय उठतो? ए कुत्रा म्हणायचं कारण नाही. पाय चुकलंच माझं. अंगाशी अरे तुला कुत्र म्हणलं तर कुत्र्यासने आवडायचं नाही. अरे अपमान होईल त्यांचा. इमानी असते ते. तुझ्याकडे ज्या गावचं खायचं त्याच्या मुळावर उठलेलं नसत्यात. हे बघ बाळा, मी आज तुला सवय सांगतोय, माझ्याशी नीट बोलायचं. माझ्या वाटाला जाऊ नका. काय करतोय? अरे अजून कुठं काय केलं हाय म्या? तो आता काय करतो आहे ते सांग पहिला.
अरे तू कोण विचारणार रे बाळ्या देवी आईपासून लांब राहायचं म्या तुला आधीच सांगतो आहे जागावरच उभं राहून बोलायचं माझ्याशी का भ्या वाटतं या ए म्या भीत नसतो कोणाला माझ्या संग नीट बोलायचं सांगून ठेवतो उंडकीच्या माझ्या वाटाला जाऊ नको म्हणलेलं डोसक्यात घुसत नाही तुझ्या पोटाला अशी आग लावेन बोंबलत पळत सुटशीलीत ना पुन्हा कळायचं बी नाही कुठं पळून कुठं नाही ते तू रे प्रसंग आलो आहे ना बाळ्या म्हणजे तू हा म्हणजे तुम्ही आणखी ह्याच्या पलीकडे काय विचार करीत नाही काय बोलतोयस तू हा काय बोलतोय इकडं बोल अरे तुझ्या संग काय बोलायचं माझं गुरुजी येत्याल तेच बोलत्याल तुझ्या संग अर्जा येऊ दे कुणाला बे तुझ्या संगत त्याला बी उलट टांगन म्या अरे तुझ्या संग काय बोलू म्या माझं गुरुजी येत्याल तेच बोलत्याल तुझ्या संग अर्जा येऊ दे कुणाला बे तुझ्या संगत त्याला बी उलट टांगन म्या काय बाजूला व्हायला मगल्या मला येड लागलंय भाई मला येड लागलं म्हणतोस घाबरलो त्याला काय मला समजना घाबरलास तू अरे म्या हात असताना तू कशा पायी घाबरलास तुम्हीच तर कापत होता तर मला घाबराय काय झालाय असं होय जाऊतोच तुला म्या म्या कसा याळा आहे ते मला येड लागलं म्हणतो याळा म्हण काय झालं नव्ह तुझ्या मनागत तुझ्या डोळ्या देखत तुझ्या या भगताला कुत्रा म्हणाला तो यो मला येणा म्हणतो आणि तू काय बी केलं नाहीस नुसती बघत राहिलीस नव का राम 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 दासरान जावई बापू कुठं फिरत आहेत बाळ्याला बघितला कुठं बाळूला नाही बा इकडे तर आला नाही आला नाही का बघितलं नाही म्हणजे तेच आम्हासनी काही दिसला नाही मग असं म्हणा की आला नाही काय म्हणता एवढं तंतना काय झालं आहे काय नाही जातो चल होय हे काय नवीन अरे बाळूनच काहीतरी केलं असेल त्याचं काही नवीन आहे वय ते तर झालं अरे माधू काय करतो आहे ध्यान कुठं आहे अरे कुठं असते बाबा विचार करून करून डोकं फिरले पार बोल काय काम आहे बाळूला बघितलं का कुठं म्हणजे तू बी बाळूला हुडकितो आहे वय तू बी म्हणजे तू बी हुडकतो आहेस काय अरे म्या नाही त्याच्या घरची हुडकीत आहे मला बी त्याच्या घरची विचारत होती दिसला का बाळू म्हणून हा तुला ठावा असेलच की रे? म्हणजे मला सांगून जाणार आहे वय बाळप्पा
अरे सौताच्या मनाचा राजा आहे त्यो. असू दे की, पण कुठं आहे त्यो? अरे मला ठाव नाही म्हणलं ना व. उगाच आपलं बिनवाजाचं डोकं द्यायचं. रर्रा. या या माधू, लोक बाळू. बाळू, ए बाप्पा. हिथं आहेस वय? इथंच म्हणजे आणि कुठं जाऊ म्या? तसं नव, होताच कुठं? अरे कुठं का असं ना, तुला काय करायचं रे? अरे तुझ्या घरची तुला हुडकीत आहेत समधिक. ठाव आहे मला. अरे मग जाकी भेट जा, काय काम आहे बघ. काय काम आहे ते बी ठाव आहे मला, पण म्या नाही जाणार. मला तर वाटतं हे गावच सोडून जावं, म्हणजे सापडायचोच नाही म्या. ए बाळप्पा, अरे असं करून कसं चालेल? घरातल्या माणसांसंग बोलून घे की एकदा. अरे माझू काका बोललं नसल का म्या? समजावून सांगितलं, समज झालं. घरातल्यासनी समजतच नाही, त्याला काय करणार म्या? अरे तुझ्या घरच्यांचं म्हणणं हे आहे की तुला समजत नाही. तू लगीन केले बिगार, तुला सोडायची नाहीत बघ. वाट बघ, म्या लगीन करतोय. माधू, अरे कसं व्हायचं ह्याच? त्याची काळजी तू नग करू. अरे माधू, अहो कुठं उडकायचं? मी अभि तुमच्या संगच आहे. समजा गाव पालथा घातला की. होय, एक काम करा, तुम्ही त्या अंगाला उडका, मी इकडे बघतो. बर या जाऊन. डोक्याला कार झालाय. कसं आहे, तूच एकला आहेस बाबा, जो गप गुमान माझं समजा ऐकून घेतोय असं. नाही तर काय कोणी ऐकतच नाही रे. जावई बापू, अर लय दिवस झाली काही पेटलं नाही. चांगलं पेटून येतो आता. एकटेच सापडले. तू थांब येतच. हा आलं. जावई बापू, आलास का तू? तू ते का आमच्या पाचवीलाच पुजला आहेस बघ. असं कशा पाय म्हणता आहे? तुम्ही गावचं जावई बापू आहे. आता तुम्ही असं गावात ना फिरल्यावर विचारपूस करणार नाही का माणूस? काय चाललं बुवा, काय नाही? वय 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 वय, चांगला आहे, येतो. अहो थांबा की, त्या गोडी शेव हुडकता काय? ए तात्या, अरे कसली गुढी शेव? इथं आयुष्य कडू झालं आहे. का काय झालं? अरे लग्नासाठी आम्ही इकडे आलो, पण बायाच भेटाना झालाय बघ. भेटत नाही म्हणजे घरात नाही भेटत का? अरे काल दिसभर बाहेर होता त्यो, रात्री कधी आला ते बी ठाव नाही, आणि सकाळी लागलीच उठून गेला. अरे काय किंमत आहे का नाही तुम्हाला? जावई आहे तुम्ही घरचे. बर तुम्ही घरात होते हे त्याला ठाव होतं का? वय वय, ठाव होतं की त्याला. आणि मग तरी बी असं कसं केलं त्यांनी? अरे त्याला आम्हाला भेटायचं नाही. हा मुद्दाम करतो आहे त्यो. हा, आम्हाला काय ठाव नाही वय. म्हणजे लगीन नाही करत ते आता? ए तात्या, अरे त्यो कसा लगीन करत नाही तेच बघतो म्या. जावई बापू, तुम्ही एक काम करा, चला माझ्या संग. कुठं? पंचाकडे जाऊ आपण. आणि कशा पायी? अहो तो सुपारीला तयार होत नव्हता, कसा पंचाने सरळ केला त्याला. आता असा चावडीवर उभं करून फटकून काढू चांगलं त्याला. कसा तयार होत नाही पाहतोच मी. या सांगतो पंचाला, पंच काही माझा शब्द मोडणार नाही. चला. वय 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 वय, हा चला. ये तात्या, आता न ग मागणं बघू. मागणं काय तवा? आता येळ कशा पायी वाया घालता? चला की होऊन जाईल पडदिशी. अर्थच नाही तात्या, एकदा त्याला विचारतो, नाही म्हणल्यावर मग जाऊच की. अहो जावई बापू, येळ कशा पायी दौडायचा म्हणतो मी. बाळ्या कसा आहे तुम्हाला ठाव आहे ना? तो काय सरळ तयार होणार आहे का? वय पर आता इतक्या दिवस थांबलो आहे, तर अजून एक दिवस थांबू. अहो एक दिवस तरी कशा पायी वाया घालायचं म्हणतो मी. चला की लगेच पंचाकडे, मी आहे ना तुमच्या संग. चला. नाही नग नग, तू जाय, आणि तुला कुठं दिसलं तर आम्हाला सांग, येतो मी. अहो अहो ऐका तर, येऊन लागलीच.
हे तर डोसक्यावरच पडलेलं जावई. हे, गेलं असतं का नाही पंचाकडं, कसलं भारी पेटत होत. बा अरे कुठंच नाही गावलं रे बाळ्या. होय का? चला करायला चला. हेनरी, मी काय म्हणते, ते देवप्पाचे गुरु कधी येणार आहेत? अयो माहिती नाही वैजयंता, आणि मला तर शंका आहे की खरंच गुरु आहे की नाही तर म्हणून. अयो, म्हणजे देवप्पा आपल्याशी खोटे बोलतो आहे की काय? अयो सांगता येत नाही वैजयंता, त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवायचा म्हणजे. तेही बरोबर आहे, पण खरंच आले तर? अयो मग स्वागत करायचं की. बर, ती गुंडूसाठी जी मुलगी बघितली होती त्यांच्याकडून काही निरोप आला की नाही? अयो अजून तरी नाही, बघू. हे स्थळ हातून जाऊ देऊ नका, खूप पैसेवाले आहेत ते, फायदाच होईल आपल्याला. अयो वैजयंता, खूप जास्त हुंडा घेता येईल. अय्यो म्हणूनच म्हणते आहे मी. अय्यो अय्यो वैजयंता, पोपट आला वाटतं. हे बघ, आपण गुंडूसाठी मुलगी बघतो आहोत, हा विषय त्याच्या समोर काढू नकोस. अय्यो पंच, बातमी घेऊन आलो आहे. अय्यो त्यासाठीच येतोस की रे त्याच्या इथे. अहो बाळू भेटला होता, जावई बापू काही लग्नाला तयारच नाही. काय बोललास? बाळू भेटला होता, जावई बापू लग्न. अय्यो काय बोलतोस? अहो जावई बापू भेटले होते, बाळू काही लग्नाला तयार नाही. अय्यो अय्यो, हे त्या लग्न होत नाही म्हणून तुझ्या डोक्यावर एवढा परिणाम झाला. आजे, तो येणार समजे. आता मला काय ठाव, मी अभि तुझ्या संकटाच वाट बघतीये ना. होय, पण कुठवर वाट बघायची? कटाळा आला की मग काय करायचं? जायचं का आपण बी तुझ्या मामाला हुडकाया? तुझी आजी काय करते? बसलीये. लोक असा वागतो हाय, काय बी वाटत नाही ना. वाटत असेल की, पण ती तरी काय करणार आहे? एवढी कड घेऊ नका आजीची. अगं आजीची काय चूक आहे? चूक नाही कशी, चूकच आहे. लेकाचा विचार करताना नातीचा विचार कराय ना ग. तुझा बा तर म्हणतोय हे समजे जण मुद्दाम वागतायत. नाही नाही, आजी असं नाही करायची. कोण कसं काय समजेलच आता. चालेल. बाळ्या कुठं आहे? काय ठाव कुठं गेला हाय? काय गावात कुठं नाही? अगं कुठंच गावला नाही त्यो. समधीकडे बघितला ना वा? पैकी आय एवढं समजते आमसनी, कुठं बघायचं आणि कुठं नाही ते. पंच येऊ का? ये मंगळू. अय देवप्पा, वेलकम वेलकम देवप्पा, वेलकम. म्हणजे पंत अहो विंकराची मध्ये काय शिव्या घालता का काय आम्हाला? अयो नाही नाही, इंग्रजीत वेलकमचा अर्थ स्वागत असा होतो. वाड्यावर कशासाठी आलात? म्हणजे याच नाही का काय आम्ही? अयो असं नाही देवप्पा, मला सांगितलं असतं मी आलो असतो.
लय दिस एक डोसक्यात आहे ते सांगायचं होतं. अयो मग उद्या सकाळी सांगितलं असतं, संध्याकाळी वाड्यावर आला तर. काही अडचण आहे का? जाऊ का माघारी? अयो तसं नाही देवप्पा, संध्याकाळी वाड्यावर कोणी आलेलं हे वैजंताला आवडत नाही. असू दे, मग जातो आम्ही. अयो असू दे असू दे, आता आलाच आहात तर असू दे. काय चालले आहे म्हणते मी. अयो काही नाही, ते देवप्पा काहीतरी सांगायला आले तर. सकाळी सांगायचे ना मग. अयो वैजंता काहीतरी महत्वाचं आहे म्हणून आले तर ऐकून घेऊ. बोला. पंचा, अरे काही बसाया सांगशील का नाही? अयो बसायला. पंचा, आसन बिसन द्या की. अयो आसन. अयो देवप्पा तुम्ही इथे बसा. वैजंता जरा तिकडे सर. अयो आसन. अयो बोला. लय दिस सांगायचं होतं, पर म्या सांगितलं तर विश्वास बसायचा नाही तुमचा. असे काय सांगायचे होते आणि खरे की खोटे? खरंच हाय अक्का. इतकी वर्ष माझ्या काळजात दडवून ठेवलं होतं, पर आता माझ्याच्यानंच काही होईना म्हणून सांगतो आहे. अयो मग आता सांगा काय सांगायचं आहे ते. अक्कोळ मध्ये देवी आहे. अक्कोळ मध्ये देवी आई आहे. या बाप्पा, म्हणलं नव्हतं का पंच हसताल म्हणून? अय्यो मंगळू तुम्ही काही सांगायला लागलात, मग हसणार नाही तर काय. अक्कोळ मध्ये देवी आई. तुमचे चालू द्या, जाते मी. अहो अक्का थांबा, ऐकून तर घ्या की. आता काय ऐकायचे आहे? माझ्या गुरुची आण घेऊन सांगतो अक्का. बाळ्याचं जिच्याशी लगीन ठरलं आहे तीच देवी आहे. सकाळ धरणं काय बी खाल्लं नाही तुम्ही, जरा खाऊन घ्या की. ना ग, आमचं पोट भरलं आहे. तुम्हाला भूक असेल तर घ्या खाऊन. अन्नावर कशा पाहिजे राग काढताय? नाही नाही, आम्ही आज जायचो आणि बाळ्या यायचा आणि पुण्याला जायचा. आला तर समजलंच की. ते काय बी असू द्या, आम्ही इथनं हलणार नाही. काय आहे? मग इथंच बसायचे होय. हा भीमा जा आईला सांग. काय ना ग, आम्ही काय खाया आलो नाही इथं. ज्या कामासाठी आलोय ते पहिलं, मग बाकीच. होय, आता बाळूची वाटच बघायची आहे तर मग खाऊनच बघा की. नग म्हणलं ना. हा सारखं सारखं तेच तेच काय विचारता तुम्ही? हा काय विषय बदलता का काय? नाही नाही तसं काय नाही. हा नाही नव, मग तसं वाटू बी देऊ नका. बा, यांच्यावर कसा बाई राग काढतोयस तू? अगं म्या कुठं राग काढतोय? हा एकदा विचारलं, म्या नाही म्हणलं. आता सारखं सारखं घेऊन बसल्यावर डोसक्यात जात नाही होय. अरे मला तर वाटतं या घरातली समधी माणसं अशीच आहे. होय, तुझी बी बायको तसलीच. एक घेऊन बसली का एकच, तो बाळ्या बी तसलाच. लगीन करायचं म्हणलं तर भेटायला तयार नाही गडी. अगं असा कसा भेटत नाही त्यो, रातच्याला येईलच की. हा सत्ये,
तिने सांगला असं तोंड पाडून हाय बसू बाळा, दिवा लागायची वेळ असती. आजी काय करावं काय बी समजणं झालं आहे बघ. सत्य मला समजतं हाय तर तुला काय वाटतं हाय ते, तर माझं ऐकशील तर समद चांगलं होईल. तू नग काळजी करू. काय चांगलं होणार आहे? हाय तू असं नग तू विचार करत बसलीस तर काय होणार हाय? हा अगं ही तर संसाराची सुरुवात आहे. सोपं नसतंय, हळूहळू समद नीट होईल. कवा असं तर कवा तसं पाहायचंच की. आमच्यात नाही होत का? हा अन तुझ्या आयानं बाच बी बघतीच आहेस की तू. वय पर तुमचं लगीन झालं आहे. अगं मग तुझं बी लगीन होईल. कवा व्हायचं? बाळू असं वागतो हाय ते मला ठाव आहे, अन तो बराबर आहे असं बी माझं म्हणणं नाही. माझं ऐकशील? उठ आणि तुळशी माय मरो दिवाला, आणि तुझ्या मनात जे काय आहे ते समज सांग तुळशी माय. त्यानं काय होणार आहे? काय होणार म्हणजे? अगं दिस मावळाच्या वेळेला तुळशी माय आपल्या घरात येते, आपलं जे काय गारण आहे ते ऐकते आणि समजा आपल्या मनागत व्हायला सुरुवात होते. समजा ठीक होईल बघ, आणि तुला बी बरं वाटत. बर हा शहाणं बाळ माझ. थांब तुला दिव्याचं ताट करून देते. हे घे आणि यो दिवा लाव तुळशी माय मोर. नीट ने बाहेर वारा हाय, दिवाला वारा लागू देऊ नका. दिवा इजू द्यायचा नाही, आणि मनापासनं तुळशी मायची पूजा कर. समज मनागत होईल बघ. मी हा तुझी समजूत घातली आहे, पण माझ्या बी काळजात धडधड होत आहे. अरे यांच्यावर कसा पाय राग करतोस तू? अगं म्या कुठं राग काढतोय? हा एकदा विचारलं म्या नाही म्हणलं, आता सारखं सारखं घेऊन बसल्यावर डोसक्यात जात नाही होय? अरे मला तर वाटतं या घरातली समधी माणसं अशीच आहे. होय तुझी बी बायको तसलीच. एक घेऊन बसली का एकच, तो बाळ्या बी तसलाच. लगीन करायचं म्हणलं तर भेटायला तयार नाही गडी. अगं असा कसा भेटत नाही तो? रातच्याला येईलच की. तुळशी माय काय चुकत आहे माझं? काय करू म्हणजे माझं आणि बाळू मामाचं लगीन होईल? तूच सांग काय तर. आमच्याच्यानं काय होत नसेल तर तू काहीतरी कर. बाळू मामासनी तयार कर लग्नासाठी. काय बी कर पण हे लगीन होऊ दे. हो सत्यवा देवी आई. इतकं दिस म्या तिला वश करायचं म्हणत होतो, पण आता माझ्याच्यानं काही होईना. शेवटी बाळ्याचाच पाठ लागणार तिच्या कडेला. अयो मग देवप्पा आधी सांगायचं नाही का? सुपारीच होऊ दिली नसती. अहो आधी वाटलं सुपारी झाली तर ती गाय गावातच येईल म्हणून सुपारी होते. अयो मग आता त्यांचं लग्न झाले तर? तेच तर होऊ द्यायचं नाही. अयो असे कसे होऊ द्यायचे नाही? अयो तेच हवं नाही, पण देवी आय आपल्या बाजूने या पाहिजे. अयो पण कसं शक्य आहे देवप्पा? त्यांची सुपारी फुटली आहे आणि आज आणि उद्या त्यांचं लग्न होणारच की. अयो तेच म्हणून तर तू मस्ती सांगतो आहे. माझं गुरु वाटवर हाय तीच. वाटवरच आहे, यात काही नाही.
अहो त्या परीस तुम्हीच काहीतरी करा की अय्या हे कुणासनी समजू देऊ नका. दुसऱ्या कुणासनी समजलं तर त्यो देवी आईला आपल्या बाजूने वळवल आणि बांधून घालल. अयो ती देवी आई आहे म्हटल्यावर तिला बांधवून कसे ठेवणार म्हणते मी. अय्यो देवी आईला बांधता येत कसं? ते सांगन माघारी. आता देवी आईला आपल्या बाजूनं कसं करायचं ते बघा. बाळू आणि देवी आईला एक होऊ द्यायचं नाही. अयो आता तुम्हाला जमलं नाही देवप्पा, आम्हाला कसं जमणार? म्हणून तर तुमच्याकडे आलो आहे. आपण मिळून करू काहीतरी. अयो मिळून काहीतरी करू. मिळून करू. हा रडा. पण आता रडून काय उपयोग आहे? पण काय करू म्या? मी सांगत होतो नव का बाळाला पाठीशी घालायचं बंद कर, तेव्हाच ऐकायला पाहिजे होतं. आता काय होणार आहे? अव तेव्हा त्यो लहान होता, वाटलं सुधरल. तुझ्या वाटण्या पाहिजे झालंय समज. असं काय ऐकायचं नाही. समजा आपल्या मनासारखं करायचं. अरे घरात येणाऱ्या नवरीनं जेवण केलं हाय, पण अन्नाचा घास नाही कोणाच्या पोटात, आणि ते बी एका माणसामुळं. एवढा हेकेकोरपणा चांगला नाही. मला बी समजत हाय वो. तरी मी बाळाला पाठीशी घालतेसच की तू. नाही, आता म्या त्याला पाठीशी नाही घालणार. मला बी हे समजा नाही पटलं. तू यूज दे मोर. या बी तेच म्हणतोय. जावई बापू पंचाकडे जायचं म्हणतात. पंचाकडं नाही नाही, आता ती येळ नाही यायची. आज रात्री तर तो घरला येईल का नाही? हा, कुठं जाणार आहे? त्यो आला का त्याच्या संग बोलायचं. हा आपल्यासाठी नाही, पण सत्तीसाठी तरी बोलायला पाहिजे. एवढं सोचती आहे. काय चुकी आहे तिची? बराबर आहे तुमचं. मला बी सत्तीचं दुःख समजत आहे, पण आपण त्याचं सांत्वन करायला पाहिजे का दुःखात भर घालायचे आपणच? पण म्हणून काय दात काढत बसायचं का त्यांच्या मोर? ही एकदा हे लगीन होतंय ना, असं झालंय मला. होणार. सुपारी झाली तसं ते लगीन बी लावून द्यायचं. ह्यो तर काय लग्नाला तयार नाही, आणि आपण जबरदस्तीनं तयार करतो हाय, तेव्हा एवढं व्हायचंच की. घाईवर येऊन नाही चालायचो. थोडी तर कळ काढायला लागेल. अजून किती कळ काढायची आहे का? अहो आता समधीच चिडलेली आहे, तेव्हा तुम्ही रागराग करून नाही चालायचं. नाही तर आधी तेल घातल्यागत होईल. तुम्ही बोलला का जावई बापू बोलतात, समधीच बोलतात. बोलाय ना ग वय. बोलायचं, पण समधी एक साथ बोलून चालेल का? हा, तुम्ही तुमच्या रागाचं घेऊन बसला आहे, पण तुमच्या बोलण्यामुळं सत्तीला किती त्रास होईल याचा विचार केला? हे लगीन तर होणारच आहे. बाळूची आय हाय म्हणून आता बी मी बाळूचा विचार करीन असं नाही. त्याचा विचार करायच्या आधी 10 वेळा मी सत्तीचा विचार करीन. तेव्हा काय बी झालं तरी हे लगीन होणार. हे तुळशी मोर दिवा लावून काय होत नाही. ह्यानी मनावर घ्यायला पाहिजे. होय की. आता त्याच्यावर बोलून काय होणार आहे का? जे देवाच्या मनात असेल तेच होईल. देवाच्या मनात नाही, आता आपल्या मनात आहे तसं होईल. हा आम्ही ठरवलं आहे पंचाकडे जाय. होय. बघा काय करायचंय ते करा.
मला आईची आठवण येते आहे. मी आता विचार बी केला आहे की घराकडे जावं म्हणून. तुम्ही बघा तुमचं काय ते. हा, त्याची काय गरज पडायची नाही. आज रात्री बाळू येईलच. हा, आय झोपायचं नाही, दार उघडी ठेवायची. बाळू आले की लागलीच बैठक होणार बघ. बस अहो काय पण कवा धरणं थांबलं हाय इथं. अयो असू दे रे, तुला काय काम आहेत? तो रामा म्हणत होता तर लागलीच बोलला आहे म्हणून. अयो तुला काहीतरी सांगायचंय रे. माझ्या लग्नाची तुझ्या लग्नाचं नाही रे, बाळूच्या लग्नात. हा, याच्या लग्नाचा पत्ता नाही त्याचं काय सांगायचं. हे बाळूचं लग्न कोणाबरोबर ठरलं आहे तुला ठाऊक आहे त्या? अहो, काय पण तू मला विचारता. अहो त्याच्या सुपारीला मी स्वतः पुढे होऊन समधी काम केली होती आणि मला ठाव नसल होय. अयो तुला जे माहित आहे ते खरं नाही बघ. हा, म्हणजे मला गंडवलं आहे काय? म्हणजे बाळूचं लगीन गंगीच्या पोरी संग नाही ठरलं का? अयो तिच्याच बरोबर ठरलं, पण ती कोण आहे ठाऊक आहे? कोण? बाळूची भाचीन कोण? अयो नाही नाही, देवप्पा ज्या देवी आईला शोधतो आहे तीच आहे ती. देवप्पा आणि मंगळू आले होते वाड्यावर. ते सांगत होते बाळू आणि सत्यवाचं लग्न होऊ द्यायचं नाही म्हणून. अहो काय सांगता का पण? तू जे ऐकलंच तेच सांगतोय रे पोपटा. बाळू आणि सत्यवाचं लग्न होऊ द्यायचं नाही आता. काय चालले आहे? तुम्हाला किती वेळा सांगितले रात्रीच्या वेळी असे कुणालाही घरी बोलवत जाऊ नका म्हणून. कोणलं बी? कोणलं बी? अहो तात्या आहे म्या, तात्या. बघा पण तुमच्या मोर मला परक केलं हो. अयो किती नाटक करतोस रे तात्या. वैजंता मीच बोलवलं तात्याला. हा. कशासाठी? अयो ते देवप्पा आणि मंगळू आले होते सांगायला बाळू आणि सत्यवाचं अयो ते देवी आईचं लग्न होऊ द्यायचं नाही म्हणून तेच सांगायला. त्याने काय होईल म्हणते मी? अयो काय होईल म्हणजे देवप्पाने सांगितले म्हणून सांगितले. देवप्पाने सांगितले आणि तुम्ही ऐकले. आपला काय फायदा त्यात? अयो याचा मी विचारच केला नाही वैजंता. बघा बघा पंच अक्का आहे म्हणून समजा चालला आहे. आपला फायदा कसा करून घ्यायचा ना याचा विचार करा जरा. अयो तो देवप्पा देवी आईकडून त्याची सगळी कामे करून घेणार. त्याआधी आपण आपली कामे करून घेऊ. अय्यो अय्यो. हा समध्याच्या आधी आपण माझं लगीन लावून द्या म्हणत. तात्या गप्प बस जरा. याच्या लग्नाचं बघा आधी काहीतरी. अय्यो बघतो देवी आईला सांगून बघतो. लग्नाचा विषय काढू नको रे बाबा. नाही सारखं जायचं नाव का काढत आहेस? काय करावं काय बी समजणं झालंय बघ. मला आयाची लय आठवण येते आहे. काय करायचं ते समजना तर मी सांगते ते कर. थांब इथं. का? न्यायांचं बोलणं ऐकलं होतं की आता लगीन केला बिगर आपण इथून जायचं नाही. मला काय नग आहे होय? मग थांब गुमान. जायचं नाव काय काढू नग. पर बाळू मामा ऐकतील का? ते ठाव नाही. पण आता बाकीचे गप बसायचे नाही. आजी बी म्हणत होती की काहीतरी होईल. मग थांब. पण मी थांबून काय करू? मी ठरवा आणि बोलवा की मला. अगं तू समोर असलीस की समजा लवकर होईल असं वाटतंय बघ मला. आयाला बी कोणी सांगावं धाडला नाही.
आया यायला पाहिजे होती. मग काय झालं असतं? अगं तिने दंगा करून समद करून घेतलं असतं. आजी आणि बाबी काय कमी आहेत का? यांच्याच्यानं होईना. आया असती तर तिने आजीला बोलवून करून घेतलं असतं. पण आता पंचाकडे जायचं म्हणतात, होईल काहीतरी. काय बी करा आणि लवकरात लवकर लगीन लाव म्हणाव. आता बाळूमामा येत्याल त्या बैठक करायची आहे. वैजंता, तुला काय वाटतं? आपण आपली कामे करून घ्यायची? तुमची कुठली कामे? अयो तेच की, गोऱ्या सरकारी माझं पद वाढू दे. अय्यो, आणि ह्या गावात दुसरा कोणी आला नाही पाहिजे म्हणून मीच राजा, आणि शिवाय गुंडप्पाचे लग्न. होय. अयो, याचं पण धनधान्याने कोठारे भरून जाऊ दे, सोन्याची कौले लागू दे माझ्या वाड्याला, अशी सगळी कामे. अय्यो, हे सगळं देवप्पाकडून कबूल करून घ्या आधी. अयो, हे केल्याशिवाय मदतच करणार नाही असंच सांगतो. अय्यो, अय्यो, कुणाला मदत करणार नाही म्हणतो मी. अय्यो, ऐकलं की काय म्हणतो मी? काळजी करू नका, काहीही ऐकलेलं नाही मी. काय म्हणत होतात? कुणाला मदत करणार नाही. काही नाही, आमचे असेच बोलणे सुरू होते. त्या बाळूच्या लग्नाचं चाललं. अय्यो, बोललास काय पप्पा? वाटलंच होतं मला असंच काहीतरी असणार. तुम्ही माझ्या लग्नाचं सोडून त्या बाळूच्या लग्नाचं एवढं मनावर का घेताय म्हणतो मी. अय्यो, तुझ्या पण लग्नाचं घेतलं की रे बाबा मनावर, स्थळ पण बघितलं. अय्यो, वाड्यावर कधी पण पत्र येईल त्या स्थळावरून. हा, मग त्यावर लक्ष द्या, बाळूच्या लग्नावर नको. बाळूच्या लग्नावर लक्ष देण्याचे वेगळे कारण आहे, ते राजकारण तुला नाही समजणार. नसेल समजत, पण मला एवढं समजतं की तुम्ही बाळूच्या आयुष्यात एवढं लक्ष घालणं बरोबर नाही. आणि काहीही झालं तरी बाळू माझा बालमित्र आहे. बराबर मला बराबर बोलत आहेत. अय्यो तात्या, तू तर काही बोलूच नकोस. तुझ्यामुळेच सगळं घडतं बघ. मी काय केलं? काय केलं? गावातल्या भानगडी येऊन आप्पांना सांगतोस, त्यांच्या डोक्यात काही बाई भरवतोस. नाही मी नाही सांगत, तेच बोलत मला, आणि बातम्या घेऊन यायला बी तेच सांगतेत. अय्यो, हे तर त्या काही सांगतोस. तुम्ही सांगत नाही होय मला समजे काम. तू निघ तात्या, जा म्हणतो मी. आज कुठं असत का? असू दे. पेटी घेतो. पेटी असू दे. अय्यो अप्पा, त्या तात्याला सांगा फार येत जाऊ नकोस इकडे म्हणून. अय्यो, सगळ्या गावावर लक्ष ठेवणं मला शक्य नाही रे, म्हणून असे कान डोळे ठेवावे लागतात सोबत. अय्यो, मग गरज काय त्याची म्हणतो मी. गुंडू बस कर, आम्ही ऐकून घेतो म्हणून काही बोलतोस. विसरू नकोस, मी इथे आहे अजून. अव्वा, तरीही चुकीचं चालू आहे. काही चुकीचं चालू नाहीये, आम्ही जे करतो आहोत ना ते बरोबर आहे. तू लक्ष घालू नकोस. अय्यो, ते काहीही असो, पण बाळूच्या नादाला लागणं तोट्याचं आहे. बाळूला मी चांगला ओळखतो, तो चांगल्याशी चांगला आणि वाईटाशी वाईट आहे. अय्यो, हा काय ओळखतो बाळूला? म्हटलं असेल असेच, तुम्ही फार लक्ष देऊ नका. देवप्पाला कसे सांगायचे ना त्याचा विचार करा आधी. अय्यो, सांगावं तर लागेलच, लग्न पण मोडावं लागेल. काय आविष्य, कोणी बी येतं काही बी बोलून जात. आजपासून नसत्या चौकशा बंद, पेटी बंद. का माझ्यासाठी करतो का मी? माझ्यासाठी करतो. आजपासून बंद.
अरे बाळू घरचे हुडकते निगड काय करत पेटाय पाहिजे पेटाय पाहिजे. अरे बाळू अरे कुठे आलास का तू काय वासावर असतोस का रे माझ्या? माझं माझं चाललो होतो तू दिसला म्हणून थांबलो. वाय वाय जसं का मी तुला ओळखतच नाही. अरे मी आपला असंच आपुलकीनं 4-2 गोष्टी. बस बस लय हसू नगस पुण्यांदा रडायला लागल. अरे बाबा आज कशाला बोलतो चांगलं चाललं आहे चालू दे की. अरे चालू दे की म्या कुठं नाही म्हणतो हाय. अरे म्या नुसतं सांगतो हाय माझ्या आडवा आला तुझं काय खरं नाही बघ. नाही येत बाबा नाही येत. जा घरी अरे तुझ्या घरचे हुडकते तुला. तिकडच चाललो हाय म्या. हा जा असं रात्री बरं फिरत जाऊ नका कुठं. माझं काय दी सोडून माझं लगीन होत नाही. आता तुझं लगीन होतं तर घिना करून जिलबी लाडू खाऊ घाल ना जरा. तू सांगणार होय मला? नाही बाबा मी आपलं लाडू जिलबीसाठी म्हणलं बाकी माझं काही म्हणणं नाही. बरे तुझ्या लग्नात जिलबी लाडू कावा खाय घालतो हा? माझं काय बाबा माझं लगीन नाही होईल कशातच काही नाही अजून. म्या एक सांगू का तात्या? अय मार खायचं तेवढं सांगू नको बघ. अरे नाही त्या पंचाकडनं तुझ्या लग्नाचं होत नसल तर आपण बघूया का? अरे माझ्या लग्नाचं तू बघणार होय मग माझं लगीन होईनच. लय दिवसांनी आज चांगली झोप लागत. बाळू बाळू जातो मी हा मध्ये येत नाही.